आपल्या सोबत आहेत नागपुरातील काँग्रेसचे नेते गिरीश पांडवजी. गिरीश भाऊ, तुम्ही आरोप केला की नागपुरातही बिनविरोध निवडणूक करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला 10 लाखांची ऑफर दिली. काय सत्यता आहे याच्यात? नाही बघा, हे 100% सत्य आहे. आपल्या पुढे जे उमेदवार होते प्रभाग 29मध्ये, जे ST कॅटेगरीमधून उभे होते, यांच्या विरोधामध्ये एकमेव अर्ज होता BJPचा. यांना विड्रॉ करून अविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. 29 प्रभागामधनं रामचंद्र उर्फ रामा गजबे हे इथे उपस्थित आहे. यांना कुठल्या पद्धतीने ऑफर देण्यात आली आहे हे यांना माहीत. तुम्हाला सांगतोय की या पद्धतीचं ज्या पद्धतीने ठाणे आणि नाशिकमध्ये यांनी प्रकार केला, तो प्रकारसुद्धा नागपूरमध्ये करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. कधी ऑफर करण्यात आली होती आणि कोणी केली होती? 1 तारखेला ऑफर आली होती मला. मग मी त्या गोष्टीकडे काही लक्ष दिलं नाही. मग 2 तारखेला भेटू म्हणून असा सांगितला होता. पण मला असा माहीत झाला की बा आता आपल्याला इथून गायब व्हावं लागते. मी जयंत दळवी सरांकडे चालला गेलो. त्याच्या ऑफर कशी आली होती? काय म्हणलं होतं? कोणी फोन केला होता? ऑफर फॉर्म उचलासाठी आली होती. कोणी केली होती? हे त्यांना माहीत नाही, पण मला असं माहीत पडला. तुम्हाला फोन कोणी केला होता? माझ्या कार्यकारी आहे ना, त्याला फोन आला होता. तुम्हाला फोन नाही आला? कोणी केला होता त्यांना विचारलं तुम्ही? विचारला, त्यानं सांगितलं नाही. कुठल्या पक्षाचं नाव सांगितलं? BJP वाला, दुसरा कोणी राहणार ना? कोण? तेवढं माहीत नाही आता. तुम्हाला स्वतः 10 लाखाची ऑफर नाही दिली, तुमच्या कार्यकर्त्याला आला? हां, कार्यकर्त्याला फोन आला होता. मी अंदर होतो. हे म्हणतात मला स्वतः नाही आला फोन. यांचा कार्यकर्ता जो आहे, यांचा सहयोगी जो आहे, त्याला BJPच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून अननोन फोन आला की जर तुम्ही हे गेलं तर तुम्हाला 10 लाख आम्ही देतो, तुम्ही विड्रॉल घ्या, या पद्धतीचा फोन त्यांना आलेला होता. अननोन फोन आला. तुम्ही भेटले का मग त्यांना? नाही भेटलो, मी गायब झालो. गायब झाले? तुम्हाला प्रत्यक्ष नाही भेटले? ज्यांनी नाही भेटले. माझा परिवार एकदम छोटा आहे. मी 2 मुलं, एक माझी पत्नी आहे. त्या मुलाला भेटले, परिवाराला भेटले, कोणाला भेटलं ज्यांनी ऑफर दिला? मी कोणालाच नाही भेटलं. मी सीधा किडनॅप झालो आणि मग 4 वाजता घरी चालला गेलो. म्हणजे तुम्ही गायब झाले? गायब झालो. तुम्हाला प्रत्यक्ष फोन नाही आला? प्रत्यक्ष फोन नाही आला. माझ्या कार्यकारिणीला फोन आला. काय म्हणलं होतं फोनवर? काय बोलणं झालं होतं? आहे नाही तर कार्यकारिणी. तुम्ही फोन पोलीस तक्रार वगैरे का नाही केली मग? नाही केली मी. हां? नाही केली तक्रार. घाबरले. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.